आपण प्रश्न विचारले यासाठी पाहिजे, कोण निवडून येणार आहे कोण पडणार आहे आणि कोणाचं लेखी द्या आणि कोणाचं लेखी घ्या, हे आपलं गरिबाचं कामच नाही. आपलं कामच नाही. महाविकास आघाडी पडून दी नाही तर महायुती पडून दी, आणि कोणत्याच मतदारसंघात मराठ्यांनी सांगितलेलं नाही की याला पाडा आणि याला निवडून आणा. पण जाऊ द्या ना, कुणी पडून द्या कुणी निवडून देऊन द्या ना, आपल्या समाजासाठी आपण लढू, ही भूमिका असली पाहिजे सगळ्या गरीब मराठ्यांच्या. श्रीमंत मराठ्यांना याचा तोलूच नका. हे श्रीमंत मराठे कोणाचा वापर करून घेते, माझा करून घेते, उद्या त्यांचा करून घेते, आणि उद्या त्याला सोडून दिल्यावर मग चुका दुरुस्त करतो ना आपण की हो राव चुकलंच ते, त्यांनी सांगितलं म्हणून केलं, मी म्हणून यांनी सांगितलं म्हणून केलं, ते म्हणते त्यांनी. ही ढकला ढकलेपेक्षा आपण गरीब एका बाजूना राहू, आपले प्रश्न आपणच सोडू ना. कोणत्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही, कोण करतंय त्यालाही नाही. प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्या पद्धतीनं तेही करतायत, विषय संपला. तेही करतात. मी माझ्या पद्धतीने मी गरिबासाठी लढणार आणि आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या, हटणार नाही. ओबीसीतूनच घेणार, तीनही गॅजेट लावायला लावणार, सरसकट गुन्हे मागं घ्यायला लावणार, 83 क्रमांकाला कुणबी मराठा एक आहे तेही लागू करायला लावणार, सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी सुद्धा लागू करायला लावणार. याच्यात मराठ्याचा कुठंही तोटा नाही. राजकारण्यांचा असू शकतो, मला त्यांच्याशी देणं घेणं नाही. मी सांगितलेल्या मागण्यात माझ्या गरीब मराठ्यांचा कुठंही नुकसान नाही. याच्यात नुकसान राजकारणी लोकांचं असू शकतं, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांचं नुकसान असू, महायुतीचं असू नाही तर महाविकास आघाडीचं असू, मला देणं घेणं नाही. गरीब कसा मोठा होईल त्यासाठी मी काम करतोय. पण यांना, या आमदार, मंत्री, खासदार, सरकार, गृहमंत्री यांना का वाटतंय गरीब मराठा मोठा होऊ नये. संभाजीनगरमध्ये एक मुलगी जी आहे ती मागच्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण करते मराठा आरक्षणासाठी शिवरायांच्या पुतळ्याजवळ. काय बरं का तुम्हाला सांगतो मी, सरकार जर असंच करत राहिलं तर लोक आंदोलन नाही करणार तर काय करणार? किती दिवस वाट बघणार यांची? लोक आंदोलन नाही करणार तर काय करणार? लोकशाहीनं मी आत्ताच सांगितलं सगळ्यालाच अधिकार दिलेला आंदोलन करण्याचा, करू शकतात. जर सरकार असंच करत राहिलं तर लोक आंदोलन करणारच ना. दादा, बार्शीच्या आमदारांनी असा आरोप केला आहे की तुमच्या सोशल मीडियाच्या पाठीमागे आमदार रोहित पवारांचा हात आहे. म्हणजे आता तुमच्याकडे माझ्याकडे नोंद आली SIT, नोंद आहे SIT त्या टाकून मध्ये त्यांना करा. CID CBI काहीतरी आहेत ना, काय म्हणते त्याला, ED. हा नोंद तुमच्याकडे यंत्रणा ना सगळ्या. मी खुलं का बोलतो, मागं नाही म्हणून नसता दचकत बोलतो माणूस, मागं असल्या दचकत बोलतो. कारण नेत्यांचं काम असं असतं, मंत्र्यांचं, सरकार चालवणाऱ्याचं काम असं असतं, पुढं घालून द्यायचं. जवळ उचलतंय तोवर त्याला पाठबळ द्यायचं. पण ज्याला आपण उचलायला लावलं, आमदार असू द्या, मंत्री असू द्या, ते जर काही असं ढळायचा अंदाज दिसला मग बहुतेक रिस्पॉन्स दिला नसेल. आमच्या मागण्याला ते घेऊन गेलेल्या म्हणून ते त्यांच्या मतदारसंघात गेले, आम्ही तो विषय सोडून दिला. पण त्यांनी एका गावात भाषण केलं आणि त्या गावात हे प्रश्न विचारले की मला 1400 कोटी निधी दिला, मग भाजप काय कमी आहे का, मग आता तेच पाडायचे का, परत ते जरांगे पाटलांनी त्यांच्याकडून लिहून घ्यावा, किती दिवस आता वैर करायचं आम्ही, हे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले. आता वैर काय आजपासून आहेत का, ते पिढ्याना पार आहेत. आणि मला एखादी गोष्ट समाजाला द्यायची म्हणल्यावर मला परिणामाची चिंता करून जमणार नाही, जशी तुम्ही केली नाही. तुम्ही उभा राहिलात त्यावेळेस वैर असून सुद्धा लोकांनी तुम्हाला मतदान केलं, लोकांनी तुमच्यासाठी वैर पण घेतलं ना मग समोरच्याचं वैर. कारण लोकांचं मत होतं ह्योच निवडून आला पाहिजे, म्हणजे ते पूर्वीचं काय वैर आहे ते कमी होईल. तसंच आता मी तरी माझ्या समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणल्यावर मी तरी काय करू, पुढचे परिणाम मला अंगावर घ्यावंच लागणार आहेत. जसं तुम्ही पूर्वीचे वैर अंगावर घेतले तसंच तुमचं जसं तुम्हाला तोलितं तसं मला तोला ना. मी समाजासाठी मागणी करतोय म्हणल्यावर कुणीतरी विरोध करणारच आहे. मला विरोधाचा परिणामाची चिंता करून जमणारच नाही. जसे तुम्ही परिणामाची चिंता केली नाही, समोरची बलाढ्य पार्टी असून काय दादागिरी करणारे असून तुम्ही उभा राहिलात, तुम्ही परिणामाची चिंताच नाही ना केली, जे होईल ते होईल. आणि लोकांनी तेच मनात घेतलं, मग जे होईल ते होईल भाऊ आपल्या माणसासाठी, म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना लोकांनी. मग काय लोकांनी तुम्हाला मतदान केल्यामुळं
त्यांचं बी वैरच झालं असेल ना, कोणाच्या तरी माजी आमदारासंग व्हायना किंवा आजी आमदारासंग व्हायना. बरं तुम्हाला मतदान नाही केलं म्हणून लोक दुसऱ्याला करायला लागलेत. तुमचं व्हायना वैरच घ्यायची वेळ आली ना लोकाला, मार खायला लागले लोक तुमची. मग तुम्ही जे आम्हाला विचारताय वैर, मग ज्या लोकांनी तुम्हाला सोडून मतदान केलंय त्या लोकांना तुम्ही हाणायला लागलात. तुम्ही काय वैरच घेतलं ना, मग गरिबासंग बी हाणायलाच लागले ना. दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय, स्वतःसाठी वेगळा न्याय, ही कोणची पद्धत राबवायला लागलात? आणि मी कोण लिहून आणणारा? माझं मग काम आहे, जो सरपंच असेल त्यालाच गावाचे कामं सांगणं. माझी सरपंचाला नाही सांगितले जात. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसाच लोकांना उभा करायचा बी अधिकार असेल ना. तुम्हाला पक्षाकडून बोला वाटतं, मला माझ्या समाजाकडून बोलायला वाटतं ना. तुम्ही प्रश्न विचारायला 23-24 दिवसानंतर तुमच्या तिकडे येऊन आणि जे फडणवीस साहेबांनी विचारले तेच, मग याच्यात सरळ कळतंय. तुम्ही राजकीय निवडणुकीसाठी बोलायला लागला. उभा राहिल्यावर पडन, पळल्यावर उभा राहीन, काय जे असेल ते येईन, हेव जाईल. तुम्ही असं कुठं म्हणालात की माझ्या समाजासाठी मी हे करायलो? आणि मी कुठं अगोदर भाषा वापरली? पाठ रक्ताची व्हायची, ते हातन ते आणि तुकडे तुकडे करणारे, मग सैन्यातच होतं कोण काय नव्हते असं. मग सगळे वारच झाले, मह रक्त सांडलं, मागून बघा कसं फाटलंय मह, ते हातन ते हे, आणि तोडीतून तुकडे करतो आणि शिक्षा भोगावं लागल मला. ही भाषा आहे का? मग आम्हाला म्हणायचं याला शा देतो त्याला शा देतो. का दे मुख्यमंत्र्याला शा दिल्या, मुख्यमंत्र्याला शा दिल्या. अरे फडणवीसचं नाव घे ना सरळ. मी त्याच्यासाठी मरमर करतोय म्हणून. आम्ही 10-15 आमदार मराठ्याची एकत्र आलो बा अंधारातून. मला एकट्याला पुढं केलंय बळीचा बाकरा. सगळे घरात बसून मजा बघत आहेत मराठ्याचे बाकीचे आमदार, फक्त मग अंधारातून सपोर्ट केलाय.